नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय उपवास विशेष रताळ्याची भाजी. अवघ्या 5 मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 3 उकडलेले रताळे घेतलेले आहेत. त्याची सालं काढून काप करून घेतलेले आहेत. आता यावरती आपल्याला 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. सोबतच 1 चमचा साखर घालणार आहे. तसेच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिसळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता. सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून झालेले आहेत. आता आपण रताळ्याची भाजी बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालणार आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. सोबतच 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते तयार मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित तुपासोबत परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे. आता 2 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण हलवून घ्यायचं आहे. आपली पौष्टिक आणि चविष्ट रताळ्याची भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.